मी 3 वर्षाची होती आणि मला एका घरात आणलं गेलं. निर्मला त्या बाईचं नाव. सिंगल पॅरेंट. नवरा नव्हता. त्यांनी मला घरी आणलं. दिसायला फार चांगली नव्हती. फारच कुपोषित बालक होती मी. माझ्या आईने मला बालसुधारगृहातून आणलं होतं. बालसुधारगृह जिथे लहान मुलं असतात. पोलिसांच्या ताब्यातली. म्हणजे माझा जन्म कुठे झाला याचं मला काही माहीत नाही. आणि पोलिसांना कुठेतरी गटारात किंवा कचऱ्यात सापडलेलं एक बाळ होते मी. बालपणीचा काही काळ सुरम्य असा होता. माझे जोपर्यंत आजी आजोबा होते तोपर्यंत. माझ्या आईचे मिस्टर तिच्यासोबत राहतच नव्हते. मुळात मूल होत नाहीये म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि माझी आई एकटी पडली होती आणि अंगणवाडी सेविका होती आणि तिने मला दत्तक घेतले होते. दत्तक घेतले म्हणजे अशी मुलं सांभाळायला देतात पोलीस. माझं शिक्षण सुरू झालं. आधी आईच्या शाळेत, अंगणवाडीत आणि मग त्याच्यानंतर गावातच 10वीपर्यंत शिक्षण. मराठी शाळेत झालं. 8वीपर्यंत बऱ्यापैकी सगळं सुरळीत चाललं होतं. 8वीला गेल्यानंतर माझ्या आईला कळालं की आमची खूप प्रॉपर्टी आहे. जागा जमीन माझ्या वडिलांकडून. तर ती विकली गेली. आमच्याकडे करोडो रुपये आलेत. खूप पैसे होते. इकडे पण काही सुविधा होती असं नाही. इकडे पण आर्थिक सुविधा तर नक्कीच होत्या. आर्थिक होती, सामाजिक होती. सगळं माझं बालपण वाईट गेलं मी मुळीच म्हणणार नाही. पण 8वीपर्यंत सगळं छान होतं. 8वीनंतर गोष्टी बदलल्या. मी 13-14 वर्षाची होती. नुकतेच मला अनेक प्रश्न पडत होते. त्याच्या आधी पण मला खेळू दिलं जायचं नाही. मला बाहेर फिरू दिलं जायचं नाही. मी फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. वर्गात 1 नंबर काढायचा. एवढीच माझ्या आईची अपेक्षा होती. माझी आई प्रचंड रागीट स्वभावाची होती. आपल्या आईबद्दल मुळीच असं कोणी बोलू नये, पण प्रचंड रागीट होती आणि तिने माझ्या बालमनाचा किंवा मला काय वाटत असेल याचा कधी विचारच केला नाही. बरं, ह्या सगळ्यांमध्ये माझे जे मामा लोक होते, आजूबाजूला राहणारे किंवा बाकीचे नातेवाईक होते, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा एक्सेप्ट नव्हता की बाबा हे बाळ आपल्या घरी आलंय आणि आपण त्याला वाढवतोय आणि आपलं बाळ आहे म्हणून कधीच कोणी मला स्वीकारलं नाही की हे आपलं बाळ आहे. त्यामुळे मला कधीच माझं बालपणी माझ्या कुठल्याच भावाला रक्षाबंधन केले किंवा कोणाला राखी बांधली मला नाही आठवत. मी माझ्या घरात कामाला येणाऱ्या बाईच्या मुलाला राखी बांधायची, त्याला भाऊबीजेला ओवाळायची. पण माझ्याकडे कधीच सक्का भाऊ, सख्खी बहीण, हे माझे भाऊ बहीण आहेत, हे माझे मामा आहेत, हे माझे काका आहेत असं कधीच सांगितलं नाही. होते सगळे, पण कधीच ते माझे नव्हते. आयुष्यभर एक फॅमिली, कुटुंब काय असतं हे कधी मला जाणवलंच नाही. असं हे माझं बालपण गेलं. 8वीनंतर गोष्टी बदलल्या. आईचा स्वभाव बदलला. मला मारहाण करणं, सतत रोजची चिडचिड. त्यांना केसमध्ये यश मिळत नव्हतं, प्रॉपर्टी मिळत नव्हती. याचं सगळं खापर माझ्यावर फोडलं जायचं की मला मुलगा असता तर, त्याचा बदला घेतला असता, माझ्या जागी मुलगा आणला असता तर. माझी आई तर स्पष्टपणे म्हणायची की मी तुला गटारातून उचलून आणलंय. म्हणजे मला माझ्या आईने पण तिचं समजणं सोडून दिलं होतं. मी फार निरागस आणि लहान बाळ होते तेव्हा. 13-14 वर्षाच्या मुलांना फार काही नाही कळत, पण ते आघात मनावर खूप खोलवर होतात. माझे आजोबा गेल्यानंतर प्रॉपर्टीच्या वारसामध्ये मी सुद्धा होती. पण माझे मामा, जवळचे नातेवाईकांकडून माझ्या तोंडावर सांगण्यात आलं की हे कसल्या कसल्या संबंधातून जन्माला आलेली मुलं असतात. आम्ही त्यांना आमची प्रॉपर्टी का द्यायची? आजोबा गेल्यानंतर मला कुटुंबामधून वगळण्यात आलं. का? तर माझा जन्माचा काही आतापता नव्हता. मी अभ्यासात प्रचंड हुशार होती. खेळायला आवडायचं, पुस्तकं वाचायला आवडायचं. सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण ते हुशार, चांगलं गुणी बाळ म्हणून माझ्याकडे कोणी बघतच नव्हते. नाही माझ्या मनाचा कोणी विचार करत होते. मी त्यातना एक नुसती बाळ नव्हते, एक मुलगी होते. मला भावना होत्या. मला स्त्री सुलभ भावना होत्या. मी वयात येत होते. मला अनेक प्रश्न पडत होते. माझ्या शरीरामध्ये बदल होत होते. अनेक प्रश्न असतात मुलींचे सर्वसामान्य, ते मला होत होते. आणि त्यावेळेस माझ्याजवळ माझी आईसुद्धा नव्हती. असं करून मी माझी 10वी पूर्ण केली. आजोबा गेल्यानंतर आईला जास्त कुणाचा सपोर्ट नव्हता.
तेव्हाच माझी 10वी झालेली होती आणि मला कळत नव्हतं की मी काय करावं. आणि त्यावेळेस नेमकं माझ्या आईने घर रिनोव्हेशनचं काम केलेलं होतं. त्यात खूप कर्ज झालं. तर जी आमची आर्थिक बचत होती ती आमच्याकडे राहिली नव्हती. त्याच्यामुळे जे होतं ते सगळं निघून गेलं आणि त्याच्यामुळे घर चालवण्यासाठी आईचा स्ट्रगल मला बघवत नव्हता. ह्यावरही मी आईचाच विचार करत होती, कारण मला तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. म्हणून मी जॉब करण्याचा निर्णय घेतला. माझं वय 18 वर्ष पण पूर्ण झालं नव्हतं. बाल कामगार म्हणून मी काम केलं आणि तिथे मला 3,000 रुपये पगार होता. खूप खुश झाली मी. त्यावेळेस खूप जास्त पैसे होते. खरं तर त्यावेळेस मला शिकायचं होते. माझं शिक्षण घेणं गरजेचं होतं. एक सलग व्यवस्थित शिक्षण झालं असतं. तेव्हा माझ्या आईची तब्येत व्यवस्थित होती. थोडं का होईना घरात पैसे येत होते. त्यावेळेस माझ्या आईने माझा भविष्याचा विचार नाही केला की माझ्या मुलीने शिकलं पाहिजे आणि पुढे जाऊन तिला शिक्षणच उपयोगी येणार. पुढे जाऊन तिने जॉब मिळवला पाहिजे हे नाही. मी घरात पैसे कमवून आणते हेच त्यांना आवडत होते. आणि आता कशाला शिकलं पाहिजे या शब्दात माझं शिक्षण काढलं गेलं. माझी फक्त पैसे कमवून आणणारी मशीन म्हणून इमेज तयार झाली. मला तेव्हा काही समजत नव्हते की मी शिकलं पाहिजे किंवा माझ्या भविष्यासाठी थोडे पैसे वाचवले पाहिजे. याच काळात माझी आई आजारी पडली आणि ती मला सोडून गेली. ती जिवंत होती तोपर्यंत मला एक आई होती, एक घर होतं, एक सहारा होता. पण ती गेल्यानंतर माझं तिथे कोणीच नव्हतं. परत मी जशी पोलिसांना बेवारस मिळाली होती तशीच अजून एकदा आज मी बेसहारा झाली होती. या सगळ्यामध्ये माझी भावनिक मानसिकता खूप विचित्र झाली आणि जिथे मी काम करत होती तिथे मला एक खूप चांगली मैत्रीण मिळाली. मी पुढे ते जॉब करत शिक्षणही घेत होते. त्याच काळात त्या मुलीशी माझी खूप घट्ट मैत्री झाली आणि असंच एक दिवस माझ्या मैत्रिणीला माझ्या आयुष्याबद्दल कळलं. मी तिला सांगितले. मग तिने मला एक सल्ला दिला की तू लग्न कर, म्हणजे तुझ्या आयुष्यातले सगळे दुःख, सगळे प्रॉब्लेम निघून जातील. तसा सल्ला मला सगळेजण द्यायचे, पण बऱ्याच वेळा नेहमी माझ्या मनात विचार यायचा की कुणाशी करायचं लग्न. कारण एकतर माझ्या आईचे मोडलेलं लग्न मी पाहिलेलं होतं आणि दुसरं म्हणजे लग्न करायला आईवडील लागतात, परिवार लागतो आणि खूप पैसा पण लागतो. यापैकी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला समजून घेणारा मुलगा कुठे मिळेल, मी तो कुठे शोधायला जाऊ, हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. आणि ह्यातच माझ्याबद्दल मी सगळ्यांना सांगू शकत नव्हते. त्यानंतर असं झालं की आर्थिक चणचण मला एकीकडे जाणवत होती. जॉब माझा सुरळीत चालला होता. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होती. सगळं सुरळीत चालू होतं. पण एक किडा कुठेतरी डोक्यात आला की आपण एवढे हुशार आहोत तर काहीतरी केले पाहिजे. आणि त्याच वेळेस मी एक सोशल मीडियावरती माझा एक साडीतला फोटो टाकला होता आणि मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितले होते की मला ही साडी हवी आहे. आणि त्यातून मला विचार आला की का नाही आपण ऑनलाईन व्यवसाय सुरू करावा. मी तिला पैसे पाठवायला सांगितले आणि ती साडी कुरिअरने तिला पाठवून दिली. आणि त्याच वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून साड्या, चपला असं माझा व्यवसाय सुरू केला आणि माझा व्यवसाय चांगला सुरळीत चालू झाला. आणि ह्या वेळेस माझ्या त्या मैत्रिणीचा पुन्हा मला एकदा फोन आला की तू लग्न कर, म्हणजे आता सगळं छान होतंय, आता तू लग्न कर. ह्या वेळेसही मी तिला सेम प्रश्न विचारला की कुणाशी, आणि यावेळेस तिच्याकडे उत्तर होते आणि तिने मला त्या मुलाला भेटायला सांगितले. आम्ही भेटलो. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं. भेटून सगळ्या गोष्टी अरेंज पद्धतीने केल्या आणि पुढच्या 6च महिन्यात माझं लग्न झालं. मला माझ्या आयुष्यात पहिल्याच आलेल्या स्थळाला लगेच होकार देण्यामागचं कारण माझं हे होतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा जो परिवार, कुटुंबाची इच्छा, इमोशनल लेवलची जी भूक होती ती मला हवी होती आणि ती मला कधीच मिळाली नव्हती. हा एक सगळ्यात मोठा मुद्दा होता. आणि माझ्या मैत्रिणीला मी एक माझं कुटुंब मानत होती. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि तिने मला सांगितलेल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवला आणि माझं लग्न झालं. लग्नानंतर 5च दिवसांनी माझा नवरा मला सासू सासऱ्यांसोबत एकटीला सोडून नोकरीच्या ठिकाणी निघून गेला आणि त्याचं असं म्हणणं होतं की तू तिकडे सासरीच राहा,
माझ्या आई बाबांबरोबर. तुम्ही एकमेकांना समजून घ्या. अरेंज मॅरेजमध्ये जिथे नवरा बायको एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं, तिथे मला त्याच्या आईवडिलांसोबत राहू दिलं. मलाही काही प्रॉब्लेम नव्हता, कारण मला आधीपासून परिवार हवाच होता. मी सासू सासऱ्यांकडे राहू लागली आणि लग्नाच्या अवघ्या 5-6 दिवसातच माझा छळ सुरू झाला. छळ म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की मारहाण. असंच नसतं. नव्या नवरीच्या काही अपेक्षा असतात, इच्छा असतात. तिला नवीन घरात रुळायला वेळ लागतो. मी माझ्या सासरी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त घरातली कामं करायची. यामध्ये माझा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. मी कोणत्याही प्रकारे काम करू शकत नव्हते. मला घरात पंजाबी ड्रेससुद्धा घालायची परवानगी नव्हती. आणि मला कळलं की आपण खूप चुकीच्या फॅमिलीमध्ये आलो. हे खूप भयानक होतं. दिवस रात्र मी घरात कामं करत होते. त्याच्यानंतर झोप पुरेशी नाही, माणसाची आपुलकी नाही. एकत्र बसून मला नाही आठवत की माझ्या सासू सासऱ्यांसोबत कधी चहासुद्धा पिली असेल. नवऱ्याशी फोनवर बोलायचं तर नवरा सतत बिझी असायचा, किंवा फोन दिसला की सासूबाई ओरडायच्या की तू फोनवर बोलते. आपल्या नवऱ्याशी सुद्धा बोलण्याची चोरी होती. या सगळ्यांमध्ये मला खूप त्रास होत होता. शेवटी 1-2 महिन्यानंतर मी काहीतरी कारणं सांगून मी माझ्या नवऱ्याकडे निघून आली. आणि मी निघून आली म्हणून माझ्या सासू सासऱ्यांना याचा खूप राग आला आणि त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. मी नवऱ्याजवळ निघून आली. त्याच्यानंतर मला असं वाटलं की माझा नवरा तरी माझ्याशी चांगलं वागेल किंवा त्याला खूप आनंद होईल आणि आमचा संसार सुरळीत होईल. मला फार काही पैसा अडका नको होता. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की आपण छान दोघं मिळून काम करू. पण माझ्या नवऱ्याचा एक चुकीचा व्यवसाय होता, हे त्याच्याकडे आल्यावर मला कळलं. आणि तो व्यवसाय मी सुद्धा करावा ही माझ्या नवऱ्याची इच्छा होती. मी त्याच्या कामाला नकार देत म्हणाली, हे सगळं करण्यापेक्षा आपण साधं आयुष्य जगून काम करू शकतो. मी काही पैसे कमवते, तू काही पैसे कमव. आयुष्य जगण्यासाठी खूप पैसा नाही लागत. म्हणजे चांगलं आयुष्य जगण्यासाठी जेव्हा तुमची मानसिकता चांगली असते. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय नेटवर्क मार्केटिंगचं काम होते. हे काम म्हणजे मेंबर गोळा करून लोकांना फसवणे. हे खूप भयानक जाळं आहे. ते लोक तुम्हाला फसवतात की तुम्ही खूप महागड्या गाड्या घेऊ शकता, तुम्ही करोडपती होऊ शकता. या जाळ्यात माणसाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतो. मी माझ्या पद्धतीने नकार देण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयारच नव्हता. तो मला स्पष्ट शब्दात बोलला, मला माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा माझं काम महत्त्वाचं आहे. तुला नाही करायचं तर नको करू, पण मला याच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. त्याने माझ्याशी काहीही देणं घेणं ठेवलं नाही. माझ्याशी कोणत्याही प्रकारे भावनिक, मानसिक, शारीरिक संबंध ठेवत नव्हता. तो एक माझा कोंडमारा होत होता. प्लस आर्थिक जबाबदाऱ्या पण माझ्यावर टाकल्या गेल्या. मला घराचं भाडं द्यायला लावायचा. मी त्याच्या चुकीच्या व्यवसायाला साथ दिली नाही म्हणून. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आमच्यात भांडणं सुरू झाली. असेच दिवस जात होते आणि आमच्या लग्नाला 6 महिने होणार होते. आणि मी त्याला म्हटलं की आपण सेलिब्रेशन करू, आपण चांगलं राहू, तू माझ्याशी चांगलं वाग. माझी घुसमट होते, मला त्रास होतोय की तू माझ्याशी बोलत नाही, तू मला वेळ देत नाही. तर ह्या गोष्टीने चिडून त्याने मला रात्री 2 वाजता घराबाहेर काढलं आणि तो मला मारत मारत 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पोलीस चौकीत घेऊन गेला आणि पोलिसांना म्हणाला की माझी बायको मनोरुग्ण आहे आणि ती आत्महत्या करायची धमकी देते, तर तिला तुम्ही अटक करून घ्या. कुठला नवरा बोलतो असा आपल्या बायकोबद्दल की तिला अटक करून घ्या. मी गेले आयुष्यभर ज्या पद्धतीने स्ट्रगल केला, आयुष्यभर मला कधीच मरण्याची इच्छा झाली नाही. त्यावेळेस पोलिसांनी अटक करून घेतले नाही, कारण अटक करणं त्यांच्या कुठल्याच नियमात बसत नव्हतं. त्यांनी आम्हाला समजावून घरी पाठवलं. घरी आल्यानंतर सकाळी पहाटे 5 वाजता माझ्या नवऱ्याने परत भांडण केलं आणि मला पूर्ण रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. त्यावेळेस माझ्या एका फ्रेमला हात लागून हातात काच घुसली आणि रक्ताळलेल्या अवस्थेत मी तशीच पडून होते. जवळजवळ मी 10-12 तास तशीच पडून होती. तरीही माझा नवरा शांत होता. मला एवढं लागलेलं, इतकं रक्त येत होतं, तरीही मला बघत बसला होता. त्याने मला कोणत्याही प्रकारे सपोर्ट केला नाही किंवा दवाखान्यात नेले नाही आणि तो आरामात तयारी करून ऑफिसला निघून गेला.
मी त्याच अवस्थेत स्वतःला सावरले आणि मीच दवाखान्यात गेली. त्यावेळेस मला जाणवलं की हे जे चाललंय ते बरोबर नाही आणि आपण ह्या लग्नाच्या बंधनातून बाहेर आलं पाहिजे. आणि तेव्हापासून मी माझ्या नवऱ्याला सांगत होते की आपण ह्यातून मोकळं होऊया. तर तो आणखीनच जास्त माझ्यावर अत्याचार करत गेला. मला मारहाण करणे, गळा दाबणे, मानेवर पाय ठेवून उभे राहणं. तेव्हा मी एक निर्णय घेतला की मी प्रत्येक वेळी घराच्या बाहेर जाणार नाही. तू निघून जा. मी नाही जाणार आणि मी माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढून दिले. तो घर सोडून निघून गेला. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी मला कधीही कॉन्टॅक्ट केला नाही. तो सोडून निघून गेल्यानंतर माझ्याकडे पैसे नव्हते, खायला अन्न नव्हते. 5 दिवस मी उपाशी होती. खूप भयानक होते ते दिवस माझ्यासाठी. त्याच वेळेस माझ्या एका मित्राचा मला फोन आला. माझी ही सगळी अवस्था, घटना त्याला सांगितली आणि त्याने मला काही पैसे पाठवले. त्याने त्यावेळेस 7,000 रुपयाची मला मदत केली, जी 7 करोडपेक्षा मला जास्त वाटत होती. त्यातून 1,000 रुपयाचा खाण्यासाठी किराणा आणला आणि उरलेल्या पैशातून माझ्या व्यवसायाला परत एकदा सुरुवात केली. सगळे दुःख विसरून मी माझं काम खूप मन लावून केलं. स्वतःच्या हिमतीवर मी 5 ते 6,000 रुपयाचा व्यवसाय आज लाखात बदलला आणि हे आहे मी न हारण्याचं सार्थक. मित्रांनो, अशाच खऱ्या आयुष्यावर घडलेल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एखाद्या निष्पाप जीवाला त्रास सहन करावा लागणार नाही. धन्यवाद.